नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर कालच आपल्या चॅनलचे 35,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत। खूप स्लोली चाललोय पण ठीक आहे, मी आहे त्यात पण समाधानी आहे। पण पुढेही काम करायचं आहे अजून आणि लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा सुद्धा पूर्ण करायचा आहे। तुम्हा सर्वांचे खूप खूप थँक्यू। तुम्ही आतापर्यंत मला खूप साथ दिली आणि इथून पुढे पण द्यालच। सकाळची वेळ झाली आहे, दीदी गेली आहे कोल्हापूरला, म्हणजे गेली होती, ती येते आता थोड्या वेळात येऊन पोहोचेल। आणि मम्मी राजनंदिनी आहेत दारामध्ये, चालू आहे खेळणं। मी खूप दमले मगाशी राजनंदिनीच्या मागून। शेवटी वैताग, इतकं की वैताग आला, तिला सारखंच बाहेर जायचं होतं आणि बाहेर कसं थोडं स्लोप वगैरे आहे आणि त्याच्यावरती सारखी ती पळते इकडून तिकडे आणि पडेल याची भीती, आणि तिच्या मागे मागे पळून पळून मला इतकं दमायला होत आहे। शेवटी तिला मी दरवाजा लावला आणि आत घेऊन आले, पण तरी तिचा दंगा चालू होता की तिला बाहेरच जायचं आहे आणि हवा गार आहे म्हणून मी घेऊन जात नव्हते, पण ती काय ऐकायला तयार नाही। मग मम्मी घेऊन गेले तिला, आता दारात बसली आहे घेऊन। आणि तिचं कसं, ती शूज वगैरे पण घालत नाही, चप्पल घालत नाही, सॉक्स घातले तर काढून फेकते, अशी करते। त्यामुळे असं बाहेर तिला फ्रीली सोडायचं म्हणजे पण नको वाटतं, कारण खडी म्हणजे दारात तर खडी वगैरे अशी टाकलेली आहे, त्यामुळे थोडी भीती वाटते मला। ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आजी येऊन गेली लगेच, राहिली नाही ती। आता तिला येता येता दीदी तिला घेऊन येणार आहे इकडे घरी बहुतेक, मग आता ती असेल। आणि उद्या पण सकाळी सचिन जीजू आरव पण येणार आहे। नरेंद्रांची कमी आहे, पण ते आता डायरेक्टली मला वाटतं मग अशी बोलणं झालं माझं सकाळी त्यांचं, तर सोमवारी येतील ते, मला वाटतं संध्याकाळी वगैरे असे येणार आहेत ते, त्याच्यामुळे शक्यच नाही आता इकडे येणं। मे बी सोमवारी काय पौर्णिमा आहे त्या दिवशी राजनंदिनीला घेऊन नाही जाऊ शकत मी, तर सो मंगळवारी बहुतेक प्लॅन करतोय, मंगळवार बुधवारी जायचं कोल्हापूरला रिटर्न। बघू काय काय होतं ठरतं पुढे। तर चला आता बाहेर काय चाललंय बघूयात। माऊ आयुष नाही नाही, नंतर जायचं। उडून कशी गेला ओके, हे कसं व्हायचं मग टाकायचं, हे दे नको, तिला सगळंच पाहिजे असतंय, काय नको असं नाही। पाप चेहरा बघ केवढंसं करतो माझं शोकू। तर आता आम्ही बनवत आहे जेवण। आमच्या बहिणाबाई आज त्यांच्या मैत्रिणीकडे स्नेहभोजनासाठी जाणार आहेत। स्नेहभोजनच ना, स्नेहभोजनासाठी जाणार। माझी मैत्रीण सुगरण आहे आणि अतिशय चांगलं आणि अगदी मस्त असं जेवण करते, बहीण काय निर्णय करून। आल्यावर कधी माझ्याकडे जेवण केलीस आहे की तू? केलेली आहे कधी? स्वप्नात। त्यामुळे ती नाही, आज ती गावातनं कट ऑफ आहे आमच्या, म्हणून आम्ही सगळेजण बाकीच्या आयटमचं जेवण करणार आहे। मम्मीनं म्हटलं की सकाळी मी जेवण केलं त्यामुळे आता तू करायचं असं मम्मीनं सांगितलंय, त्यामुळे जेवणाची अशी जबाबदारी माझ्या या दोन्ही खांद्यावर घेतले मी। नको, कसं होतं? नो नो, राजनंदिनी गोड होतं ना, नाही नाही द्यायचं। आणि पाहिजे बाळाला असलं चटपटीत कसं आवडतंय ग सगळं तुला? जिभला चटायला लागला। तर आज आम्ही वरण्याची भाजी आणि चपाती, बहुतेक चपातीच मम्मीने सांगितलं। वरणं आणि वांग मिक्स आहे, आमच्या परड्यातलं वांग आहे, ती मिक्स भाजी आणि चपाती करणार आहे। भात आमची दुपारची शिल्लक आहे, त्यामुळे ते वेगळं काही बनवणार नाही आहे। आणि त्याच्यानंतर मला लाडू बनवायचे आहेत। चला, तसले नाही गेले भाजी असतात। चपाती करू काय भाकरी ग? चपाती काय भाकरी? चपाती काय भाकरी? आई खाती चपाती? मग भाकरीच करायची। जेवण तर बनवायचं चालूच होतं, पण राजनंदिनीसाठी मग रव्याची खीर बनवायला घेतली। अगदी नॉर्मल तूप, त्याच्यामध्ये थोडंसं रवा भाजून घेतला, पाणी थोडं ॲड केलं आणि थोडंसं गूळ टाकून खीर बनवली। राजनंदिनीला मम्मी बाहेर फिरवत होती, सो तिथेच ती बाहेर झोपली। तिला खायला घेऊन जात होतेच मी।
पण आता तिथं झोपली म्हणून मग साईडला ठेवून दिलं, म्हणलं आता नंतरच खायला घालायचं तिला. जेवणाची तयारी चालूच आहे आणि दीदीला तिच्या मैत्रिणीने जेवायला बोलवलं आहे, तर तिकडे चालली आहे, ती तयारी चालली आहे तिची जायची. आणि संडेला ना आमचं बहुतेक प्लॅन आहे बाहेर फिरायला जायचा, जिजू वगैरे सगळे येतात, तर कधी गेलोच नाही असं सगळेजण मिळून कुठे फिरायला. म्हणून मग विचार असा होता की जायचं कुठेतरी फिरायला, प्लॅन सगळा केलाय, पण सक्सेसफुल होतोय माहित नाही. आय होप वा सक्सेसफुल तो प्लॅन. कारण माझ्या बहिणीने माझ्यासाठी हा छान टॉप आणलाय, त्याबद्दल तर आजी मला पण एक टॉप दे. तर काल आम्ही गेलो होतो तेव्हा बघितला तिथे, पण मला काही आवडला नाही आणि उगाच काहीतरी कशाला घेऊन यायचं, म्हणून मी म्हणलं जाऊ देत आपण काहीतरी ऍडजस्ट करू. नाही तसं नव्हतं तिचं. तिचं असं होतं मी आज कोल्हापूरला जाणार आहे, मग मी गेल्यानंतर ती मला कॉल करणार ठरवते, मला काही पसंत पडणार नाही आणि एक टॉप घेऊन ये, असं तिचा प्लॅन होता. मी सांगितलं का तुला स्वतःहून घेऊन आलंस? येस, मी स्वतःहून घेऊन आलो. मला तो टॉप आवडला तिच्यासाठी म्हणून मी तो घेऊन आलो. मी येताना विचार खूप आले होते की मी एक वन पीस घेऊन आले येताना फिरायला जाताना घालायचं म्हणून, तर तो व्हाईट कलरचा आहे. आंबोलीला जायचा प्लॅन आहे. आम्ही कधी दुसरी तिसरी चौथी कधी गेलो होतो? नाही, मी 10वीला होतो तेव्हा आपण गेलेलो. माहिती आहे आंबोलीला सगळी गेलेलो, पाऊर सेवन हडलगेच्या पुलावरती डायरेक्ट गाडी घेतली. मी 10वीला होतो, तू 8वीस होतीस. 10वीचा माझा एक्झाम झाली तेव्हा गेलो. दुसरी तिसरी होतो. नाही, 10वीला असताना गेलो. तेव्हा गेलो होतो, त्याच्यावर गेलोच नाही फिरायला तिकडे असं कधी. आंबोली पाहिलीच नाही. मग जिजूंना आमच्या आंबिवलीला जायचं होतं. सचिन आंबोली बोलत नाही, आंबिवली बोलतात, म्हणजे त्यांना माहित नाही इकडचं ते नाव त्यामुळे. आणि मग तो व्हाईट कलरचं तिथे जर घालून गेले तर मे बी ते चिखलाचे डाग वगैरे उडून खराब होईल असं झालं. म्हणून मी काल बघत होते पण मला तिथं भेटला नाही. तिने आज मला छान घेऊन आलाय. हे असं झालं की एकतर हिची चॉईस वेगळी आणि हिचं कसं असते, आम्ही जेव्हा शॉपिंगला जातोय तेव्हा असे पहिला ती म्हणते पहिला कसं व्हायचं, मी पहिला सिलेक्ट करायचो, मला हे आवडलं म्हणायचो, ती काय करायची हो मला दे आणि तू दुसरा घे. मग आता ह्या वेळेपासून मी काय करतोय, आम्ही दोघी गेलं की मला जो आवडत नाही गेलाय, जो सेकंड प्रायोरिटी असतो तो सांगते की हा मला आवडलं, मग ती तो घेते, मला आवडलेलं मी घेते. गेल्यानंतर बघितलं काही टॉप, एक डेनिम मध्ये पण छान होतं. कारण कोल्हापूरमध्ये आता DYP सिटीमध्ये शॉपर्स स्टॉपचं पण आले, चांगले चांगले ब्रँड्स आलेत सगळे व्यवस्थित, आणि बघितले 2-3. मग त्यामध्ये हा छान एक डेनिमचा पण होता, तो मस्त होता, खरं तो काय व्यवस्थित वाटला. मग मला आणि तिला सेम ड्रेस चांगलेच वाटतात घातलेले कोणते, म्हणून मग हा एक छान वाटला. मी घातलाच नाही, मी फक्त असं केलं, असं लावून बघितलं, म्हटलं हा कलर नसणार माझ्याकडे आणि हा छान पण आहे म्हणजे व्यवस्थित. आणि मेन सगळ्यात महत्वाचं मला टेन्शन जास्त त्या फिटिंगचं राजनंदिनीचं, ते त्याचं टेन्शन माझं जाईल. बटन फ्रंटला आहे त्यामुळे. आता बघू, मी आता निघते कारण मी माझ्या मैत्रिणीच्या घरी चालले. अचानक तिचा सकाळी कॉल आला आणि आले म्हणून मी तुझा ब्लॉग बघितला आणि आई बोलली धनश्री आले. मग माझी बालवाडीपासूनची मैत्रीण आहे ती सुप्रिया, आणि कधीतरी मी तिला ब्लॉग मध्ये दाखवेन कारण तेवढी कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, त्याच्यामुळे कधीतरी दाखवेन. तिच्याकडे मी चालले. ओ आले. ओके, तुम्ही जेवणाला ओके, तिचं तर जेवणाचं ऑलरेडी तिकडे झालंय, आता आमचं बनवते. जेवण बनवून झालं होतं आणि जेवायचंच बाकी होतं, पण त्याच्या आधी म्हटलं भांडी घासून घ्यावीत सगळी, कारण नंतर जेवण झाल्यानंतर करायची ही कामं म्हटलं की खूप कंटाळा येतो. म्हणून म्हटलं आपण आधीच करून ठेवूयात. आणि गावी आलं ना की स्वतः जेवण करून खायची इच्छाच होत नाही. इकडे मम्मीच्या हातचंच खाऊ वाटतं नेहमी. तुम्हालाही असंच वाटत असेल कदाचित, कारण आईच्या हातची चवच वेगळी असते. आपण कितीही काही फॅन्सी पदार्थ करून खाल्ले तरी आईच्या हातची चव दुसऱ्या कशाला येत नाही. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि मगापासून काही ना काही चालूच होतं, त्यामुळे मला वेळ नाही भेटला. आज ठरवलंय काही करून हे लाडू बनवायचे, म्हणून इथे सगळं मी घेतलेलं आहे काढून, तुम्हाला दाखवते काय काय. इथे मखानाच आहे, त्यानंतर हे पिस्ता आहेत, इथे अक्रोड आहे, त्यानंतर इथे हे जे कलिंगडचे बी आहेत आणि इथे काजू आहेत. सगळं ऑलमोस्ट सेम प्रमाणात घेतलंय. आणि ही रेडीमेड आमच्या इथे ही खारीक पावडर मिळते, तर ती सुद्धा आणलेली आहे मी. आता स्टार्ट करते. तर हे सगळ्या मिश्रणाची लाडू नाही बनवणार आहे, थोडंसं साईडला ठेवणार आहे. ते कशासाठी ते मी तुम्हाला नंतर सांगते. सर्वात आधी मखानात जे आहेत ना तर ते ड्राय रोस्ट करून घेते, जेणेकरून थोडेसे ते क्रंची झाले ना की मग बाकी सगळे जे ड्रायफ्रूट्स असतील तर ते मी त्यातमध्ये ॲड करणार. तर इथे बघा अगदी त्याची पावडर होती आहे. तर यामध्ये मी आता ड्रायफ्रूट सगळे ॲड करून पुन्हा ड्राय रोस्ट करून घेणार आणि त्यानंतर त्याची पावडर करून घेणार आहे. यातील सर्व इन्ग्रेडियंट्स मी ऑलरेडी राजनंदिनीला इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि त्याचा तिला काहीही त्रास झालेला नाही आहे. त्याच्यामुळे मग मी आता हे लाडू बनवते. आता सर्व हे एका प्लेटमध्ये काढून घेते जेणेकरून थोडंसं थंड होईल. मग याची आपण पावडर करून घेतोय.
हे सर्व जिन्नस बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत आणि मखानामुळे तर राजनंदिनीच्या वाढीसाठी खूप फायदा झालेला मला दिसून आला आहे. इव्हनिंगला जो फ्रूट मिल्कशेक असतो ना माझा, त्यामध्ये ॲड करण्यासाठी ही पावडर थोडीशी साईडला केली. जवळजवळ एक 15 खजूर आहेत, तर त्याची मी पेस्ट करून घेतली आणि 1 चमचा तुपामध्ये आता परतवून घेते. मनुका आहे तर त्याची सुद्धा पेस्ट करून घेऊन त्यामध्ये ॲड केली. आता हे सगळं मिक्सचर मी त्या तुपामध्ये परतवून घेते. एक 5 मिनिटं परतवून घेतलं ना की मग ही अगदी स्मूथ पेस्ट तयार होते. त्याच्यामध्ये मग खारीक पावडर ॲड केली, ती सुद्धा परतवून घेतली आणि ज्या गुठळ्या होतात त्या थोड्याशा मी सॉल्व केल्या आणि मग बाकी सगळी जे काही ड्रायफ्रूटची पावडर होती तर ती सुद्धा ॲड केली. त्यामध्ये सगळं परतवून घेतलं व्यवस्थित. सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळीकडे मिश्रण व्यवस्थित एकजीव होतं. रात्री उशिरा मी बनवत होते त्याच्यामुळे मग मम्मी तर झोपली होती आणि दीदी मग राजनंदिनीला घेऊन बसली होती आतल्या खोलीमध्ये. मग पटापट सगळे लाडू बनवून घेतले मी. बनवतानाच मध्ये खाऊन सुद्धा पाहिले, 1-2 छान झाले होते, टेस्टी. आणि राजनंदिनीला सुद्धा मी सकाळी आता व्हॉइस ओव्हर मी नेक्स्ट डेला करते त्यामुळे आता सांगते की राजनंदिनीला सुद्धा खायला दिला होता सकाळी, तिने खाल्ला आवडीने. सो येस, मिशन सक्सेसफुल. शॉर्ट्समध्ये बेबीसाठी एक रेसिपी सुद्धा टाकली आहे मी, नक्की चेक करा. ओट्स चांगले असतात बाळाच्या वाढीसाठी. आय एम सो सॉरी, बॅकग्राऊंडला खूप सारा नॉईज येत असेल कदाचित, कारण आरव वगैरे आले, जीजू वगैरे, आणि सगळे ते बाहेर बॅट बॉल वगैरे खेळत आहेत आणि बाहेर मम्मी दीदीचं जेवण चालू आहे त्यामुळे ते मिक्सरचा आवाज वगैरे हे सगळं चालूच आहे बॅकग्राऊंडला. व्हिडिओ कालचा आहे बट मी व्हॉइस ओव्हर नेक्स्ट डे करते कारण रात्री मला राजनंदिनीनं एडिटिंग अजिबात करू दिलं नाही. रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की विचारा. जे काही माझ्या एक्सपिरियन्समधून असेल तर ते सगळं मी तुम्हाला नक्की सांगेन, अगदी बाळाच्या खाण्यापासून वगैरे सगळंच. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मलाही अजून काही छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.